पुढची बातमी बघूयात। कोल्हापूरमधल्या नांदणी गावामध्ये असणाऱ्या महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये घेऊन जात असताना काही तरुण आक्रमक झाले होते। त्यांनी दगडफेक केली आणि पोलिसांच्या गाड्या सुद्धा त्यांनी फोडल्या होत्या आणि याच प्रकरणी आता त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते। 140 जणांवरती हे गुन्हे दाखल झाले होते आणि या सगळ्यांची आता जामिनावरती सुटका झाली आहे। कोल्हापूरमधल्या नांदणी गावामध्ये मठामधील महादेवी हत्तीणीला गुजरातमधल्या वनतारा इथे स्थलांतरित करण्याला तिथल्या स्थानिकांचा विरोध होता आणि अद्यापही कायम आहे। यावेळेला हत्तीणीला घेऊन जात असताना या जमावानं पोलिसांवरती दगडफेक केली होती। आणि याच प्रकरणी आता सतेज पाटील आणि बच्चू कडू या दोघांनी सुद्धा नेमकं काय म्हटलंय या सगळ्या प्रकरणाविषयी बघूयात। मला वाटतं याच्यावर गेले 15-20 दिवस झालं प्रचंड वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून राज्य शासन यामध्ये लक्ष घातलं गरजेचं आहे। राज्य शासनाने एक निर्णायक भूमिका घेणं गरजेचं आहे। लोकभावनेचा आदर करून तो परत त्या ठिकाणी ती हत्तीणी मठामध्ये मिळाली पाहिजे अशी साधारणपणे सर्वसामान्य आमची लोकांची अपेक्षा आहे। ते डुकरं शेतकऱ्याला आणि हत्ती अंबानीले, जसा पैसा आहे तसा प्राणी आहे। त्या डुकरं घेऊन जाणं म्हणा अंबानीला, इतका सेवक आहे तर त्याला आम्ही 2000 डुकरं देतो आणि एक हत्तीनं वापस करून दे म्हणा इकडे।